श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. विवाहित स्त्रिया आपल्या जेव्हा भांगामध्ये कुंकू लावतात तर हे सर्वांनाच माहीत आहे आणि यामागील कारण काय असेल तेही आपल्या सर्वांना माहीतच असेल. पण आजचा विषय आहे खूप महत्त्वाचा, तो म्हणजे कपाळावर कुंकू का लावावं आणि कपाळावर कुंकू लावल्याने कुठल्या प्रकारचा लाभ होतो व त्याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कपाळावर कुंकू लावणं हे भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली आणि अर्थपूर्ण कर्म आहे. यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्व आहे. कपाळावरील आज्ञाचक्र सक्रिय करण्यासाठी कुंकू भूमध्यावर म्हणजे आपल्या कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्रावर लावलं जातं. हे चक्र बुद्धी, एकाग्रता आणि निर्णय क्षमता यांचा केंद्रबिंदू आहे. कुंकू लावल्यानं या चक्रातील ऊर्जा स्थिर होते आणि मन शांत राहतं. कुंकवाने ताण दूर होतो. कुंकवात अर्थात पारा असतो. कुंकवामध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने ताण दूर होतो आणि डोकं शांत राहतं. लग्नानंतर कुंकू लावण्यामागील कारण आहे की याने रक्तसंचार सुधारण्यासह आपल्या ज्या क्षमता आहेत त्या देखील वाढतात. यामुळे सौंदर्य देखील वाढतं. कुंकू लावल्याने महिलांचं सौंदर्यामध्ये अजून भर पडते. अर्थातच महिलांचं सौंदर्य हे खुलून उठतं. कुंकू लावल्याने चेहऱ्यावर वेळेपूर्वी सुरकुत्या पडत नाहीत. तसेच कुंकू महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करत असतं. कुंकू लावताना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्रावर दाब दिला जातो. त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा हा होत असतो. त्याचप्रमाणे हे मातृ ऊर्जेचं प्रतीक देखील आहे बरं का. कुंकू हे देवी पार्वती, दुर्गा व लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. कुंकू लावल्यानं स्त्रीमध्ये मातृशक्ती, सौभाग्य, सकारात्मकता वाढत असते असं मानलं जातं. वाईट शक्तींपासून तिचं संरक्षण होतं. लाल रंगामुळे नजर दोष असेल, नकारात्मक शक्ती असेल किंवा वाईट विचार दूर राहतात अशी आध्यात्मिक सर्वांची मान्यता आहे. विवाहित स्त्रियांकरता कुंकू हे अक्षय, सौभाग्य आणि मंगल आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. योग आणि विज्ञानाच्या दृष्टीनं कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे. आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असतं. जेव्हा आज्ञाचक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केलं जातं. आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात आणि त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते. एकाग्रता ही कशासाठी महत्त्वाची आहे हे प्रत्येक महिलेला माहीत आहे. मध्यभाग हा दाबल्याने तणाव कमी होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि अभ्यास किंवा कामातील एकाग्रता ही देखील वाढते. कुंकवातील जे घटक आहेत म्हणजे हळद असेल, चुना असेल, शरीराची उष्णता, तापमान संतुलित ठेवण्यास मदत करत असते आणि अँटीसेप्टिक म्हणजेच बॅक्टेरियल गुण असतात या कुंकवामध्ये. त्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. कुंकवाचा हलका दाब, सुगंध आणि उष्णता यामुळे माइंड रिलॅक्शन होतं. आणि थोडक्यातच कुंकू लावणं हे फक्त सजावट नाही, तर हे मानसिक आरोग्यासाठी, आध्यात्मिक ऊर्जेसाठी आणि सौभाग्य संरक्षण आणि मेंदूची शांतता यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भूमध्यावर होणाऱ्या हलक्या दाबामुळे पिनियल ग्रंथी सक्रिय होतात आणि ज्यामुळे स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता ही सुधारते आणि विशेष म्हणजे नजर दोष आणि वाईट प्रभाव हे दूर होतात. कुंकूमधील हळद आणि चुन्यामुळे अँटीबॅक्टेरियल गुण यामध्ये असतात जे त्वचेला संरक्षण देत असतात. विशेषतः महिलांसाठी कुंकू हे सौभाग्य, समृद्धी आणि मंगल चिन्ह मानलं जातं. कुंकू लावल्याने शरीरातील प्राणशक्ती संतुलित राहते आणि थकवा कमी जाणवतो. ॲक्युप्रेशर प्रभावामुळे तणाव, डोकेदुखी असेल, मानसिक दडपण हे कमी होत असतं. तर कुंकू लावण्याचे लाभ जर म्हटलं तर मानसिक शांतता, एकाग्रता आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा देखील होते. नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. आरोग्यदायी फायदे असे होतात आणि ऊर्जा संतुलन देखील होतं. सौभाग्य आणि मंगल तत्वांचं प्रतीक आणि तणाव कमी करण्यास मदत करणारं कुंकू हे अतिशय प्रभावी आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या निमित्त करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.